आता मतदार यादीचं नाव आलंच तर 100 बघा, भारतात एक राज्य आहे. सर एकच राज्य आहे काय? नाही, भारतात एक असं राज्य आहे का त्यानं 100% डिजिटल मतदार यादी तयार केली. 100% पुरीच्या पुरी अख्खी. म्हणजे तुम्हाला जर विचारलं का 100% डिजिटल यादी तयार करणारं भारतातील कोणतं राज्य आहे, तर त्याचं नाव आहे भारतातील सर्वात मोठं राज्य राजस्थान. 100% डिजिटल यादी तयार करणारं मतदार यादी, 100% डिजिटल मतदार यादी तयार करणारं भारतातील पहिलं राज्य, त्याचं नाव राजस्थान. राजस्थानचे मुख्यमंत्री, राजस्थानचे मुख्यमंत्री कोण आहे रे? भजनलाल शर्मा. भजनलाल शर्मा. आणि तिथचे राज्यपाल हिंट देऊ महाराष्ट्राचा माणूस आहे. बागडे दादा, हरिभाऊ बागडे. हरिभाऊ बागडे राज्यपाल, राजस्थानचे राज्यपाल. राजधानी जयपूर, पिंक सिटी, हवा महल, चित्तौड़गढ़, इंदिरा गांधी कालवा, खर्चवाळवंट, पोखरण 2, 1, 2, 74, 98. माय गॉड, स्माइलिंग बुद्धा. अरे अरे सत्यानाश. चला या. काय? हरिभाऊ बागडे राज्यपाल, राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा. भजनलाल शर्मा नाही का? आता मुख्यमंत्रीवरच आहे आपण तर चालू. मणिपूरचे नवीन मुख्यमंत्री आले रे बा, झाले. मणिपूर राज्यात 2025 पासून राष्ट्रपती राजवट सुरू होती रे बा. मणिपूर जर रहा है माहीत आहे? दंगे सुरू होते तिथं भरमसाठ. 2025 फेब्रुवारीच महिन्यातलं आहे. फेब्रुवारी 2025 पासून काय सुरू होती तिथं? राष्ट्रपती राजवट. म्हणजे तिथं मुख्यमंत्री होता का? नाही, सगळं केंद्र सरकारच्या अंडर होतं. आलं का लक्षात? तर मग आता 2 दिवसाच्या आधी तिथं एक नवीन मुख्यमंत्र्यानं शपथ घेतली. त्या मुख्यमंत्र्याचं नाव आहे युमनाम खेमचंद सिंग. लिहून देऊ? युमनाम, मस्त आहे ना नाव? युमनाम खेमचंद सिंग. युमनाम कुठचे? मणिपूरचे मुख्यमंत्री युमनाम खेमचंद सिंग. 13वे मुख्यमंत्री, मणिपूरचे 13वे मुख्यमंत्री खेमचंद, 13वे मुख्यमंत्री. बरं, मुख्यमंत्र्याला शपथ कोण देते रे? राष्ट्रपती. राष्ट्रपती हे घे रे वा, दे शपथ घे. मुख्यमंत्र्यांना शपथ देते राज्यपाल. आलं का लक्षात? आणि मुख्यमंत्र्याची कलम किती आहे रे? अभ्यास बंद नाही केला, आठवते वाटते काहीतरी. 164 मुख्यमंत्री आणि त्याचे मंत्रिमंडळ. 164, 164. बरं, सुनेत्रा पवारला कोण दिली शपथ? सुनेत्रा पवार, आचार्य देवव्रत. मग आता ह्या माणसाला कोण दिली असेल? युमनाम खेम सिंगला. तिथचे राज्यपाल. मग मणिपूरचे राज्यपाल कोण आहे रे? लिया, अजय कुमार भल्ला. अजय कुमार भल्ला. राष्ट्रपती राजवट किती दिवस झाले? 1 वर्ष झाले होते. म्हणजे 356 दिवस झाले होते. 365 दिवस नाही झाले होते. किती दिवस झाले होते? 356. राष्ट्रपती राजवटची कलम किती आहे रे? दिवस आहे तेवढेच झाले होते, 356. आणि राष्ट्रपती राजवटची कलम पण 356च आहे. आर्थिक आणीबाणी 360. आणि राष्ट्रीय आणीबाणी 352. आता मला सांगा, सगळ्यात पहिले राष्ट्रपती राजवट कोणत्या राज्यात लागली असन? अंदाज.
हा पंजाब. सगळ्यात पहिले राष्ट्रपती राजवट कोणत्या राज्यात लागली? पंजाब. महाराष्ट्रात लागली का रे आजपर्यंत राष्ट्रपती राजवट? राष्ट्रपती राजवट म्हणजे माहीत आहे का पण तुम्हाला काय असते तर? राष्ट्रपती राजवट म्हणजे माहीत आहे का तुम्हाला काय असते तर? राष्ट्रपती राजवट म्हणजे जर राज्यपालाला वाटलं का नाही रे बा हे घटनेनुसार सरकार चालवायसाठी सक्षम नाही आहे, म्हणजे आता बघा सरकार म्हणजे मुख्यमंत्री बनासाठी लोकसभेच्या +1 एवढे सीटा पाहिजे. म्हणजे बघा मुख्यमंत्री बनाले आपले विधानसभा लोकसभा म्हटलं मी सॉरी. बघा आपला महाराष्ट्रात विधानसभा सीट किती आहे? 288. तर मुख्यमंत्री बनाले म्हणजे सरकार बनाले आपल्याला हा +1 म्हणजे भागेला 2 + 1 आणि किती होते रे? 144 + 1 म्हणजे 145 ज्या पक्षाच्या सीटा येईल. फक्त असं नाही का एकाच पक्षाच्या आल्या पाहिजे, नाही तर BJP 144 आहे, एक सीट पाहिजे तर सरकार बनवू नाही शकत. नाही असं कसं काही नाही. हे गठबंधन गठबंधन म्हणजे आता बघा आपल्या महाराष्ट्रात 3 पक्ष एकत्र आहे, BJP, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट. मग आता एकाचीच गरज आहे का नाही? 144 जर BJPला भेटले तर एक्झाम्पल होय. हां तर मग एक कोणाचे? शिंदे गट. ये दोघं मिळूनच आपण काय बनवू? सरकार बनवू. मी मुख्यमंत्री, तू उपमुख्यमंत्री का? खतम विषय. समजून राहिलं काय? येऊन राहिलं लक्षात? कुठून काढला होता विषय आम्ही? अरे हो आपली काय राष्ट्रपती राजवट. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागली का? हे असं जर म्हणजे 145 जर सीटा होत नसन म्हणजे घटनेनुसार चालून राहिलं काय आपण सरकार? नाही घटना. तर महाराष्ट्रात आजपर्यंत 3 वेळेस राष्ट्रपती राजवट लागली आहे. किती वेळेस? 3 वेळेस. लिहा 1980, 2014 आणि 2019. 1980, 2014 आणि 2019. 2014ला मोदी भाऊ आले होते, 2019ला पण मोदी भाऊ आलेले. 1980ला मोदी भाऊ होते का? नाही. ओके. आणि असं पण राज्य आहे भारतात का जिथं आजपर्यंत राष्ट्रपती राजवट लागली नाही भाऊ. आजपर्यंत राष्ट्रपती राजवट लागलीच नाही. असे 2 राज्य तेलंगणा आणि छत्तीसगड.